नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अतिशय टेस्टी, हेल्दी अशी एक रेसिपी बनवणार आहे. तर अगदी मुलांनाही आवडेल अशी रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा रोज तुम्ही हे दुधासोबत मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. जे विकतच्या आपण कॉर्नफ्लेक्स वगैरे आणतो त्याच्याऐवजी हा ऑप्शन अतिशय छान आहे. तर मी कॅरमेल बनवणार आहे. तर सर्वात आधी मुरमुरे आहेत 4 कप. तर ते घेतले. ते थोडेसे गरम करून घ्यायचे. अगदी आपण दुकानातून आणल्यानंतर ते थोडेसे सॉफ्ट असतात, मऊ असतात. तर ते थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. आपल्याला खूप जास्त भाजायची गरज नाहीये. 1-2 मिनिट आपल्याला ते गरम करून घ्यायचे छान. तर थोडेसे असे क्रिस्पी असतील तर ते मुलांनाही आवडतं खायला. आणि 1-2 मिनिटांनी आपल्याला ते काढून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये साधारणतः 4 कप जर मुरमुरे आहेत तर मी पाव कप इतकं चारोळी घेतलीये आणि चारोळी पण आपल्याला गरम करून घ्यायची आहे. तर बघू शकता मुरमुरे छान असे क्रिस्पी झालेत. आता ते मी काढून घेतली आहेत आणि चारोळी ती पण थोडीशी गरम करून घ्यायची आहे. अगदी भाजायची बिलकुल गरज नाहीये. आणि आपण या रेसिपीमध्ये ज्या पण गोष्टी वापरले, जे पण पदार्थ वापरले ते अतिशय हेल्दी आहेत आणि थंडीमध्ये तर तुम्ही आवर्जून ही रेसिपी बनवून बघा. तर मुलांनाही फार आवडेल. तर 1 कप गूळ घेतलाय. तर गूळ मेल्ट करायचंय. तर त्याच्यामध्ये पाव कप इतकं पाणी घेतलंय आणि आपल्याला ते छान असं त्याचं सॉफ्ट अशी गोळी बनवून घ्यायची आहे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची जी गोळी आहे तर ती सॉफ्ट अशी बनली पाहिजे. तर कारण जास्त असं लिक्विड फॉर्मॅटमध्ये असेल तर ते आपण त्याच्यामध्ये मुरमुरे टाकल्यानंतर तो जो ते पाण्यासारखं असेल तर त्यात ॲब्झॉर्ब होईल आणि मुरमुरे जे आहेत ते थोडे सॉफ्ट होतील, क्रिस्पी नाही राहणार. तर त्यासाठी थोडीशी सॉफ्ट अशी गोळी बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण आहे तर त्याचं तयार होण्यासाठी लागतात. तर गूळ पण चांगला मेल्ट झालेला आहे याच्यामध्ये. आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मी चेक करून बघणार आहे. गोळी बनतीये की नाही ते. आणि खूप जास्त कडक असा पाक बनवायचाच नाहीये. थोडंसं सॉफ्ट असलं पाहिजे. आणि बाजारातलं विकतचं असं कॉर्नफ्लेक्स देण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी पण एकदा नक्की मुलांना देऊन बघा. अगदी मुलांनाही फार आवडेल अशी आहे. दुधामध्ये पण हे खूप छान लागतात. आणि नाश्ता पण आपल्याला पोटभरीचा होतो आणि मुरमुरे जे आहेत त्यामुळे ते पचायलाही हलके असतात. तर बघू शकता सॉफ्ट अशी गोळी झाली आहे. आणि आता याच्यामध्ये जे मुरमुरा आणि चारोळे आहे तर ते एकत्र केलं होतं मी तर ते ॲड करते आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. गुळाचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे प्रत्येक मुरमुऱ्याला चांगलं कोटिंग झालं पाहिजे, त्याचं पूर्णपणे लागलं पाहिजे. म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते आणि मुलांनाही आवडेल. तर तुम्ही स्नॅक्ससाठी जर काही बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. अगदी झटपट होते, खूप वेळ लागत नाही आणि बिघडण्याचाही प्रश्न नाहीये. कारण ना याची आपण चिक्की बनवणार आहे ना लाडू बनवणार आहे की जेणेकरून ते बिघडू शकतं. अगदी सोपी रेसिपी आहे बनवायला आणि खायलाही टेस्टी, हेल्दी आहे. तर थंडीमध्ये ही रेसिपी तुम्ही आवर्जून बनवून बघा. तर अगदी तयार झालंय. तर कढई थोडी गरम आहे त्यामुळे मी ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढतीये थंड होण्यासाठी. आणि अगदी कुरकुरीत अशी जे कॅरमेल आहे तर ते तयार आहे. हे असंच खायला पण छान लागतं आणि दुधासोबतही छान लागतं. तर कॉर्नफ्लेक्स ऐवजी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना देण्यासाठी. तर मुलंही फार आवडीने खातील. कारण मुलांना तर गोड आवडतंच. तर बघू शकता तुम्ही रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर तयार झाली मी रेसिपी सर्व्ह करते. बघू शकता तुम्ही बिलकुलही चिकटलेले नाहीये एकमेकांना. मुरमुरे अगदी मोकळे असे झालेले आहेत आणि क्रिस्पी पण राहतात ते. चवीलाही छान लागतात. तर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पूर्णपणे कोटिंग झालेलं आहे. तर मी हाताने मोडून दाखवते. अगदी छान असं क्रिस्पीच राहिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.